परभणी शहरातील कचरा समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून शहरात वाढत असलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। परंतु महापालिका प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून कर्मचाऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत। मागील 4 महिन्यापासून घंटागाडी कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे। ते न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली, परंतु आयुक्तांनी ठोस आश्वासन देण्याऐवजी मीच परेशान आहे, परभणी सोडून जाणार आहे असं वक्तव्य केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे आणि त्यामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे। आज जे काम बंद आहे, आज इथं आयुक्त साहेब आले नाही तर आम्ही उद्या रघुनाथ हॉलमध्ये महापौर उपमहापौरला सांगू की भाई आमचा निर्णय लावा, आमची घंटा गाड्यावाल्याचे 4 महिन्याचे पेमेंट भेटले नाही, आम्ही तिथं आंदोलन करू आणि तिथं सांगू की भाई आमचे पैसे इथं आयुक्त साहेबांनी जे गुत्तेदाराचे थांबवलेले त्याने आमचे पेमेंट थांबवले, आमच्या पोटावर लात मारलेली आहे, त्याचा आम्हाला निर्णय करून द्यावे। सर्व नगरसेवकाला विनंती आहे की काल आम्ही तिथं घेराव करणार। आयुक्त साहेबाला भेटलो होतो 6 तारखेला आम्ही जवळजवळ साहेबाला बोललो की साहेब आम्ही याच्या पहिले बी आपल्याजवळ एकदा आलतो आणि आपल्याला आमचा निर्णय लावला होता, आमचे पेमेंट केले, आता बी काही ना काही आमचा निर्णय लावा। तो आयुक्त साहेबाचं बोलणं असं होतं की भाऊ माझे खूप परेशानीचे हाल आहे, मला 5 महिन्याची पेमेंट नाही, मी स्वतः म्हणे इथून जायची तयारीमध्ये लागलेलो, माझ्याकडे उरसासाठी म्हणले पैसे नाही। आता एक अधिकारी असं म्हणण्यावर आम्ही लोक काय बोलू? कोण म्हणलं होतं? आयुक्त साहेब स्वतः। मी श्याम शिंदे, आमचे श्याम पाटील येऊ, मी श्याम शिंदे, आम्ही 4-5 जण गेलतो तेव्हा साहेबाचे हेच शब्द होते की भाई माझ्याजवळ खूप स्वतः 5 महिन्यापासून पेमेंट नाही, मी स्वतः म्हणे परेशान, मी स्वतः म्हणे इथून जायच्या तयारीमध्ये लागलेलो। तर भाई जमी जा की आम्ही कचरा गाड्या तुमचे परभणी शहराची उचलतो, घाण कचरा उचलतो, घरातली बिमाऱ्या दूर करतो। हर करोना कालमध्ये आम्ही काम केलेलं आहे। ज्या करोना कालमध्ये कोणी घरात असले जाऊन आम्ही त्याच्या घरून जाऊन कचरा आणला, एवढे आम्ही कामं करतो। अरे आमची पेमेंटासाठी आयुक्त साहेब म्हणतात तुमचा माझा संबंध, ते आमचा संबंध हे कोणासोबत? आम्ही परभणीचे नागरिक हो, आम्ही पहिले परभणीचे नागरिक हो, फिर आपले स्वच्छता कर्मचारी हो। तुम्ही नागरिक आले स्वच्छता कर्मचारीला बघायला लागले नाही आणि हे म्हणायला लागले की भाई माझीच परिस्थिती खराब आहे, तुम्ही काय करू? मी 10 लाख रुपये टिकून देतो आणि 10 लाख टिकून देतो का तुमच्यासाठी लोकांचे पोटावर लात मारून त्याचा घास तुम्हाला देऊ का? हे कोणी अधिकारीला शोभते का बोलणं? त्या टायमाला तरी त्याला एक नाही देवा 24 महिन्यापासून गुत्तेदारांना तुम्ही पेमेंटच नाही केलं महानगरपालिकेनं। त्यानं ज्या टायमाला घरातून पैसे दिले आता ते कुठपर्यंत पैसे दिले, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही प्रायव्हेट गाड्या लावायले म्हणजे आमच्या पोटावर लात मारण्यासारखं झालं ना ती, म्हणजे आम्ही कुठं जावं जे पर्याय कोणाला सांगा? महानगरपालिका विचारावं तर महानगरपालिका म्हणते की बाबा तुम्ही गुत्तेदाराला बोला, गुत्तेदार म्हणते मला जेव्हा बिल भेटेल तेव्हा आम्ही बोलू, म्हणजे आम्ही करावं कोणा? आम्ही पर्याय म्हणून काय करावं? आम्ही आत्मदहन करावं का काय करावं हे आम्हाला कळलं। 4 महिन्यापासून आता हे दर्गाचा आपल्याला उरूस आलेला आहे, त्या लेकरं रडायलाच पाहिजे, यायला पैसे मागले, उसासाठी पैसे कोणाला मागा? ते सरळ म्हणाले की जेव्हा नगरपालिका पैसे देतील तेव्हा आम्ही बघूच काय तरी, म्हणजे नगरपालिका आहे का काय आहे ती समजा मला। आयुक्त साहेबाला 9 तारखेला आम्ही भेट दिली होती, पण आयुक्त साहेबांना त्यांना परमिट लोकांचं तिकडे सांगितलं, आम्ही आमचं सांगितलं तर ते म्हणले आम्हाला एका त्याच्याकडूनला घास काय तुम्हाला काढून द्यावा का? मी म्हणलं का ते लोक काय आमच्यापासून आलत नाहीत, आमचे लोक काय त्यांच्यापासून आलत नाहीत, आम्ही जेवढ्या घाणीमध्ये काम करतो तेवढं त्याच घाणीमध्ये ते बी लोक काम करतात। आमचे 4 महिन्याचं वेतन थकलं, ते सरळ स्पष्टीकरणामध्ये असं त्यांना उदाहरण दिलं किंवा तुमचा आमचा काय संबंध नाही, की असे पोर आहेत याच्यामध्ये की 10-10, 15-15 वर्षापासून ह्या सेवेमध्ये कामं करतात, त्यांना कधीच ह्या पोरांचा विचार करण्याची गोष्ट केलीच नाही। आणि वेतन तर आमचं 4 महिन्यापासून थकलं, सण कोणती गोष्ट घडलीच नाही आतापर्यंत। आणि कवर जावं मालकापर्यंत जावा तर मालक हे करायला तिकडून हे करायला आणि यांच्यापाशी जावं तर हे डायरेक्टच आयुक्त साहेब म्हणाले की मालकाचा आमचा संबंध आहे, तुमचा आमचा काय संबंध नाही आहे। आता कमीत कमी कर्मचारी आहे का नाही 250 कर्मचारी कामाटी आहेत आमच्यापाशी आणि का नाही 125 का नाही ड्रायव्हर आहेत। आता जावं तर कोणापाशी जावं हे बी कळण झाले। आता हे महापौर उपमहापौर ज्या टायमाला बसतात ते काय विचार करतात त्याच्यानुसार आम्ही काहीतरी बघू। आता यांच्यापाशी येऊन तर थकून गेले सगळे हातपाय। आणि आता आमचं काम बंद करू नये, कारण हे प्रायव्हेटमध्ये काम करायचं, मग तेच जर पैसा आम्हाला जर दिला तर आम्ही काम करायला राजी नाहीत का? ह्या गोष्टीचा बेकान प्रशासनाने विचार करायला पाहिजे का नाही? प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।